मित्र तुम्ही फक्त लहानपणी पाय पाय चालले असतान, पण मी तुम्हाला एवढ्या कडक उन्हामध्ये आज पाय पाय चालून दाखवणार। लहानपणी तुम्ही बिगर चपलाचं बिगर बुटाचे चालले असतान, पण हे बंधू तुम्हाला आज दाखवतो बा काय ऊन असतं आणि किती चटके भाजते। हे बारके बारके पोरं बिगर चपलाचं लय चालू लागले। मला मी बी चाललेलं लहानपणी, आता पाहतोच मी किती ऊन आहे आणि किती चटके। अरे बाप, आताच भाजा लागले पायाला। नेमके बुट काढ लागले, काढता काढता चटके बसा लागले मित्र हो। पण तुम्हाला सांगतो मी, ह्यो अनुभव घेऊन दाखवतो जो आपण लहानपणी घ्यायचो का, तो आता घेऊन दाखवतो मी तुम्हाला। चला आता मी तुम्हाला त्या गाडीपर्यंत पाय पाय चालून दाखवणार। पायाला किती चटके बसू राहिले आणि किती बसतेत हे तुम्हाला कळन। आणि तुम्हाला सांगतो मी याचा ताजं लाईव्ह उदाहरण आता गरम फरशी सारखे पाय तपले पाहिजे। माईक लोंबकळा लागला आता, हा असा सरळ। आणि मित्र आता हळूहळू मग पाय असे गरम शकल्यासारखे झाले। आता वातावरण चिघळत चाललेलं आहे, आता जास्त जोरात चटके बसू राहिले। हा इथं तर लय भयानक बसा लागले बा आता। अरे बाप रे बाप मित्र आखरी अनुभव आहे मित्र ह्यो अनुभव प्रत्येक जणांना घेऊन दाखवा मला। आता गटू, अरे बाप एवढ्या जागेतच माझ्या पायाचे काय हाल झाले मित्र। हे बघा कसे पाय लाल झाले, दिसते का तुम्हाला? दिसते ना? हे बघा कसे लाल चटक झाले आहे का? हा मी अजून तुम्हाला एक राऊंड मारतो मित्र मी लहानपणी बिगर चपलाचं चाललेलो आहे आणि आता काही वर्ष झाले मित्र आज पाय पाय चालून दाखवू राहिलो। तुम्हाला काय अनुभव हा गरम चटके भाजाचा लहानपणीचा। अरे बाप रे बाप, शक्य नाही मित्र आता चालणं। पण मी एक व्हिडिओ बनवण्यासाठी, एक अनुभव घ्यासाठी हा व्हिडिओ बनवू राहिलो आणि तुम्हाला दाखवू राहिलो। कारण किती माझ्या पायाला चटके बसते त्या कडक उन्हामध्ये। अरे बाप रे बाप, आखरी मित्र आखरी पायाची लय लय झाली मित्र। पायाची आग सुटलेली आहे, पाय एकदम असे चटके बस राहिलेत, असे लाल भडक व्हायला लागलेत आता। आणि मग कॅपॅसिटी संपत चालली मित्र आता मी बुटा घालून घेतो, तुम्ही बी काय करा माहिती आहे मित्र हा अनुभव घेऊन मला एकदा सांगा कस काय येतं। कारण काय आहे आता टाइम संपत आलाय मित्र, मग पायाला भयानक चटके बसू राहिलेत। आता मी पटकन बुट घालून घेतो, कारण बर्दाश्तचे हात पार आले मित्र। याच्या पुढे मी आता सहन नाही करू शकले, चटके बसा लागले भयानक। अरे बाप रे बाप, कसं फिरत असं आपण लहानपणी। 1 मिनिट नाही चालू शकलो मित्र मी, 1 मिनिट। आणि लहानपणी आपण बिगर चपलाचं कसं चालत असं कमाल आहे की नाही? हा अनुभव तुम्ही घ्या आणि मला सांगा। ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र।